खेड्यात राहणं म्हणजे ना एकदम अवघड गोष्ट आहे. आता तुम्हाला काय ते सांगतेच मी. ते बघा कालचं बॅटर जे उरलं होतं सकाळ सकाळ असे सगळ्यांना नाश्त्यांना डोसे करून दिले आणि त्याच्यानंतर ना मला ही रोज रोज ते बघत होते की मी किती मिनी व्लॉग किंवा व्लॉगसाठी बसत असते घंटा घंटाभर, की वाट बघत आता अपलोड होईल नंतर अपलोड होईल. त्याच्यासाठी त्यांनी घरीच राऊटर घेतला एअरटेलचा, कारण आमच्या गावात ना एअरटेलचाच नेट आहे, ते पण 6G खूप मस्त चालते. आणि खरंच आता मला वाट बघावी लागणार नाही. ते म्हणले की तुझ्यासाठीच केलं आहे म्हणून, आणि त्यांना खूप खूप थँक्यू. नंतर ना मग हे बघा आमच्या इथं पाहुणे आले. हे जे छोटा मुलगा दिसते का तुम्हाला, ही माझी दीर लागतात. असे मला एकच नाही बरेचसे दीर आहे, कारण आमची फॅमिली ना खूप मोठी आहे. खूप काही चाललेलं होतं त्यांचं, बराच वेळ खेळत होते एकमेकांसोबत आणि भांडत सुद्धा होते. त्याच्यानंतर मी आज बऱ्याच दिवसांनी टेरेसवर गेले होते, त्यांना घर वगैरे दाखवत होते. महिना महिना मी टेरेसवर जात नाही, पण आज गेले तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि नंतर मग दारावर नाही अननस वगैरे आलं होतं. श्रीशणी मला रडून रडून मागितलं, मग मी तिघांना पण घेऊन दिलं आणि ते एन्जॉय करत बसले. पण काय सांगू, मी जेव्हा खाल्लं ना तेव्हा ते आंबट चिळ होतं, एकदमच खाऊ वाटलं नाही. सगळ्यांनी फेकून दिलं. आणि नंतर ते पाहुणे गेले आणि आम्हाला स्वयंपाक पण करायचं होतं, पण लेकरांना भुका लागल्या होत्या म्हणून 2 मिनिटात फिन असा स्नॅक्स बनवला होता. हे बाजारातून आम्ही पॉपकॉर्न आणले होते, त्याच्यामध्ये बटर आणि मीठ टाकलं आणि पटकन असे फ्राय केले कढईमध्ये. यावेळेस काही माझे जळाले नव्हते, खूप छान झाले होते. आणि नंतर मग मेडिकलमधून मी फूड क्रीम पण आणली, मला खूप त्रास होता. चलो बाय.